विश्वास नातं टिकवतो, पण जर त्या विश्वासामागे दडलेलं सत्य सगळंच बदलून टाकणार असेल तर? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अग्निर. ही एक भावनिक आणि थरारक कथा, जिथे प्रत्येक नात्यांमागे दडलंय एक सत्य आणि प्रत्येक सत्यामागे एक जखम. आजच्या भागात अग्नी आणि नीरा यांच्यातलं नातं एक नवीन वळण घेणार आहे आणि त्याचवेळी माईकच्या आयुष्यातही एक मोठा निर्णय आकार घेतो आहे. चला तर मग सुरू करूया. अग्निर भाग 53. या कथेत काही भावनिक प्रसंग आहेत. कृपया समजून आणि संयमाने ऐका. तुला माझ्यावर विश्वास आहे? थोड्या वेळात ती बरीच शांत झाली होती, पण अजूनही ती त्याला पुढे काय सांगायचं याचा विचार करत आहे हे बघून तो तिला म्हणाला. तिने उत्तरादाखल फक्त होकारात तिची मान हलवली. नीरा, नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांवर विश्वास असणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पहिल्या वेळेस मी या नात्यासाठी तयार नव्हतो. त्यावेळेस माझा तुझ्यावर मुळीच विश्वास नव्हता, पण आता मात्र तू स्वतः मला तुझ्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलं. तो पुढे अजून काही बोलेल त्याआधीच ती म्हणाली, नवरा बायको एकमेकांसाठी काय असतात हे तर मला तुमच्याकडे पाहूनच कळलं. सोना मॅडम फार लकी होत्या, जे त्यांना तुमच्यासारखा भरभरून प्रेम करणारा जीवनसाथी मिळाला. खरं तर सोना नाही, मी फार लकी होतो, जे माझ्या आयुष्यात ती आली. मुलींकडे कधी मी ढुंकूनही पाहिलं नाही, पण तिच्याकडे पहिल्यांदा पाहूनच मनात अशी वेगळीच हालचाल झाली. ज्या दिवशी तिने मला लग्नासाठी होकार दिला, त्या दिवसापासूनच या अग्नीचे सर्व श्वास तिच्याच नावाने लिहिले गेले. पण एखाद्या वेळेस हीच गोष्ट तिला रुचली नाही, म्हणून माझ्यावर आपल्या प्रेमाची भरभरून उधळण करून ती तिचे श्वास माझ्या श्वासातून तोडून माझ्यापासून दूर गेली. हे बोलताना त्याचा आवाज जड झालेला तिला जाणवला. तुम्ही असं का म्हणतात की त्या तुम्हाला सोडून गेल्या? उलट मी तर म्हणेल, त्या जाण्याआधीच तुम्हाला इतक्या गोड आठवणी देऊन गेल्या की तुम्हाला त्या 7 जन्मही पुरतील. आणि शिवाय तुम्हाला जगण्याचं एक कारणही कायराच्या रूपात दिलंच आहे की. माझ्याकडे तर जगण्याला कारण आहे ना आठवणी. फक्त काही ओझे आहेत जबाबदारीचे, जे एकदा उतरले की. का? कायरा कोणी नाही तुझी? तिच्याकडे बघून नाही जगावंसं वाटत तुला? त्याने तिला पुढे बोलू न देता तिच्या ओठांवर बोट ठेवत विचारले. पुढे त्याने तोच बोट तिच्या ओठांवरून अलगद फिरवत त्याच्या दोन्ही हातांच्या ओंजळीत तिचा चेहरा धरला आणि तिला म्हणाला, नीरा, मला माहिती आहे, मी सोनाच्या आठवणीत गुंतून तुझ्यावर अन्याय करतो आहे. पण मी खरं सांगतो, मी मनापासून प्रयत्न करतो आहे आपल्या या नात्याला पुढे नेण्याचा. आपल्यात काहीतरी असं आहे जे मला अजूनही पुढे पाऊल टाकण्यासाठी रोखतं आहे. आता तो तिला हे सांगू शकत नव्हता की जोपर्यंत तिचं आणि सोनाचं काय कनेक्शन आहे ते त्याला समजत नाही, तोपर्यंत तो या नात्यात पुढे पाऊल टाकण्यासाठी अजूनही घाबरत होता. मला माहिती आहे, एखाद्या वेळेस या सर्वांचा संबंध माझ्या पास्ट सोबत आहे. तिने असे म्हणताच त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं, तर ती त्याच्याकडे पाहत एक स्माईल देऊन पुढे म्हणाली, मी या घरात आली तेव्हापासून पाहते, तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी खूप सारे प्रश्न आहेत आणि एखाद्या वेळेस त्यांचीच उत्तरं शोधण्यासाठी तुम्हाला माझा पास्ट जाणून घ्यायचा आहे. मला सुद्धा तुम्हाला सर्व पहिलेपासून सांगण्याची इच्छा होती,
पण काही गोष्टी अशा असतात की त्या ओठांवर येणं खूप कठीण असतं. तसंच काही माझ्या बाबतीत झालं. पण माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला फसवण्याचा किंवा तुमच्यापासून लपवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. खरं तर माझा भूतकाळ एवढा कठीण आहे की त्यामुळे मला हे लग्नच करायचं नव्हतं. पण पण माझं हरवलेलं बाळ मला जेव्हा कायरात सापडलं तेव्हा मी या लग्नाला नकारच नाही देऊ शकले. तुझं हरवलेलं बाळ म्हणजे? तू जे पोलिसांना स्टेटमेंट दिलं ते खरं होतं? शेवटचं वाक्य बोलताना त्याचा आवाज जड झाला होता. पण तिच्या आयुष्यात हा प्रश्न इतका वेळ समोर आला होता की तिला आता कुठेतरी या प्रश्नाची सवय झाली होती. अजून खूप मोठी स्टोरी आहे. आता नाही घाबरणार. आता सांगेल तुम्हाला. पण आज नाही. आता 2 वाजून गेले. मला वाटते थोडा वेळ तुम्ही पण झोपले पाहिजे. त्यानंतर 5 वाजता तुमची रोजची उठायची वेळ होईल. ठीक आहे, तू म्हणशील तसं. तुझ्यावर कोणत्याच प्रकारची जबरदस्ती नाही. पण आजपासून आपण याच रूममध्ये झोपायचं. आणि हो, उद्या मी काही लोक बोलवणार आहे. तर हा रूम तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांच्याकडून डेकोर करून घे. असे म्हणत तो कॉटवरून थोडा खाली सरकला आणि आपला एक हात लांब करून त्याने तिला इशारा करत आपल्याजवळ बोलवले. तिने सुद्धा त्याचे म्हणणे समजून घेत हलकी स्माईल करत त्याच्या हातावर डोकं टेकलं. तसं त्याने अलगद तिला आपल्या मिठीत घेतले. किती सुकून होतं त्याच्या मिठीत. ती स्वतःला किती सेफ फील करत होती. कॉलेजमध्ये असतानाही तिने कोणाला कधी आपल्याजवळ फिरकू दिले नव्हते. नेहमी एक मर्यादा राखून असायची. आणि श्रीकांतने तर तिच्या सर्व मर्यादा सोडून तिच्या आयुष्याची वणवण केली होती. पण अग्नीजवळ आल्यावर मात्र तिला त्याच्या स्पर्शात विश्वास आणि काळजी जाणवायची. पहिलेही तो जेव्हा तिचा द्वेष करायचा तेव्हा सुद्धा त्याने त्याच्या मर्यादा कधीच ओलांडल्या नव्हत्या. आणि आता तर तो हळूहळू तिच्यात गुंतत चालला होता, जे तिलाही कळत होतं. कारण ती पण तर त्याच्यात गुंततच चालली होती. त्याच्या मिठीत अलगद डोळे बंद करताच तिच्या मनात 2 ओळी अलगद रुंजल्या. सकाळी अग्नीला उठायला तसा उशीरच झाला. त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा नीराचा चेहरा त्याच्या नजरेच्या टप्प्यात होता. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव पाहत त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली. आज किती वर्षानंतर त्याला इतकी शांत झोप लागली होती. नीरा त्याच्या हातावर डोकं ठेवून तिचं सगळं दुःख बाजूला करून शांत झोपली होती. तिला तसे शांत झोपलेले पाहत त्याने सुद्धा आज त्याची एक्सरसाइज स्किप केली आणि तो परत तिच्या चेहऱ्याकडे बघत बघत झोपला. आयुष्यात पुढे जाण्याचा काही विचार केलेला आहेस की नाही? भुवन आणि माईक एका कामानिमित्त दोघेही बाहेर गेले होते. परत येताना जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये बसले असताना माईकला प्रश्न विचारला. द सम थॉट गोज ऑन. माईकनेही खाता खाता मान वर करून त्याच्याकडे बघत उत्तर दिले. विचार चालू आहे म्हणजे? तुला ती नक्की आवडते ना, की फक्त एक टाइमपास म्हणून तिच्याकडे बघतोस? हे बघ, असं काही असेल तर मी तुला आताच सांगून देतो. या गोष्टी मला काय आपल्या घरात कोणालाच आवडत नाही. मासाहेबांच्या कानावर जरी गोष्ट गेली तर त्या स्वतः इथे येऊन तुझे कान पिळतील. भुवन त्याचं उत्तर ऐकताच जेवताना मध्येच थांबला आणि त्याला म्हणाला. पण त्याच्या या बोलण्यावर माईकने फक्त हलकी स्माईल केली. हे बघ माईक, तुझ्या आणि अग्नीच्या वयात फार काही फरक नाही.
मी तुला पहिलेपासून सांगत आलो आहे की आयुष्यात आपल्याला एक लाईफ पार्टनरची नेहमीच आवश्यकता असते, ज्याच्यासोबत आपण आपले सुखदुःख वाटून घेऊ शकतो. आणि मला वाटते भूमीच्या रूपात तुला ती नक्की मिळेल. तू फक्त एकदा तिच्याशी बोलून बघ, बाकी मी बघतो काय करायचं ते. अग्नी जेव्हापासून लंडनवरून वापस आला होता तेव्हा तो माईकला सोबतच घेऊन आला होता आणि भुवन तेव्हापासून त्याला ओळखत होता. त्या दोघांची मैत्रीला सुद्धा आज खूप वर्ष झाले होते. ते दोघेही एकमेकांची जेवढी छेड काढायचे तेवढेच एकमेकांसाठी जीवसुद्धा ओतायचे. माईकच्या मागे पुढे कोणी नाही हे त्याला माहीत होते, त्यामुळे त्यालासुद्धा जीव लावणारं कोणी हवं. त्याचीसुद्धा फॅमिली बसली पाहिजे, म्हणून त्याने बऱ्याच वेळा माईकला लग्नाचा विषय काढला होता. मासाहेबांनी सुद्धा माईकसोबत या विषयावर बोलल्या होत्या. माईकचं मन कधी कोणाकडे आकर्षितच झालं नाही. त्याला कोणासाठी त्या फिलिंग्स कधी आल्याच नाही. त्यामुळे त्याने इतकी वर्ष लग्न हा विषय टाळला. पण आता मात्र त्याची भूमीकडे बघण्याची नजर बघून भुवन काय समजायचं ते समजला होता आणि म्हणूनच आज तो माईकसोबत या विषयावर बोलत होता. आय हॅव ऑलरेडी आस्क्ड बट नो रिप्लायड. यावेळीच माईक थोड्या नाराजीत म्हणाला, अरे वा, एकदम बढिया. जी ओ मेरे शेर. आज तू एवढी आनंदाची गोष्ट सांगितली आहेस की मन करतं आत्ताच इथे नाचून घ्यावं. आणि राहिला प्रश्न उत्तराचा, तर मला नाही वाटत की ती तुला नाही म्हणणार. तिच्या डोळ्यात पाहिलं आहे मी तुझ्यासाठी च्या भावना. तू म्हणशील तर मी स्वतः तिच्याशी बोलतो. शेवटी मोठा होण्याच्या नात्याने तो माझा हक्क पण आहे आणि कर्तव्य पण. तुमच्या दोघांचं लग्न तर मी इतक्या धूमधाममध्ये लावणार की पूर्ण मेवाड ते कधीच विसरणार नाही. भुवनचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून आता ओसंडून वाहू लागला होता. आनंदातच त्याने उठून उभं राहत माईकजवळ येऊन त्याला मिठीत घेतले आणि त्याची पाठ पण थोपटली. पण माईकने त्याला त्याच्यापासून थोडे दूर करत सांगितले, शी सेड येस दॅट आय विल टेक हर टू लंडन अँड गेट मॅरिड देअर. तो त्याच्याजवळ पाठमोरा उभा राहत त्याला म्हणाला. पण त्याच्या अशा म्हणल्याने भुवनच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच बदलले. तो 2 पावलातच त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याला म्हणाला, तू तिला घेऊन लंडन जाणार का? आणि हा निर्णय तू एकटा कसा घेऊ शकतोस? इथे मी आहे, मासाहेब आहे, अग्नी आहे, तुझी फॅमिली आहोत आणि तू लंडनला जायच्या गोष्टी करतोस. आम्ही तुझ्यासाठी जे काही स्वप्न बघितले, तुझ्या लग्नाची. यावेळेस मात्र बोलताना त्याचा आवाज थोडा दुखावला गेल्यासारखा वाटला. तो आणि माईक जरी एकमेकांच्या खोड्या काढत असले, मस्ती करत असली, तरी त्या दोघांच्या मनात असलेल्या एकमेकांविषयीच्या भावना एकदम वेगळ्या होत्या. त्यामुळेच तर आज माईकचे लंडनला जायचे म्हणणे त्याला कुठेतरी पटत नव्हते. पण भुवनचे बोलणे ऐकून माईकने त्याचे डोळे अलगद मिटले आणि तो जवळच्या चेअरवर विचार करत बसला. सध्या त्याच्या डोक्यात चालू असलेल्या विचारांबद्दल तो कोणाशी मोकळेपणाने बोलूही शकत नव्हता. त्यामुळे आतल्या आत तो त्याची थोडी घुसमट होत होती. जर भूमीने त्याला होकार दिला असता तर कदाचित त्याने तिच्याशी बोलून त्याचे हे विचार तिच्यासमोर मांडले असते. पण अजून तरी त्याला तिचा होकार मिळाला नव्हता. बाय दिस माय डिसिजन इज फर्म अँड नो वन कॅन चेंज इट.
तो तसाच डोळे मिटून बसलेल्या अवस्थेत भुवनला म्हणाला, आणि हे सगळं अग्नीला माहीत आहे का? आता मात्र माईकने त्याची मान नकारात हलवली. मग ठीक आहे, तू किती पण विचार करून घे. मला नाही वाटत अग्नी तुला कुठे जाऊ देईल. तो सुद्धा आता रिलॅक्स करून त्याच्या खुर्चीवर बसला. पण त्याच्या या बोलण्याने पुन्हा एकदा माईक विचारात पडला. त्याने अग्नीशी या विषयावर बोलणे केलेच नव्हते. माय डिसिजन इज मेड. आय एम जस्ट वेटिंग फॉर हर रिप्लाय. यावेळेस माईकही मागे हटण्याच्या तयारीत नव्हता. इतक्या वर्षापासून तो इंडियात राहत असला तरी त्याला आता त्याच्या देशाची ओढ जाणवू लागली होती. और माँ साहेब, उनसे क्या कहेगा? सवाल सिर्फ इतने नहीं तो एक सवाल और भी है. क्या भूमि नीरा को छोड़कर रह पाएगी? भुवनने प्रश्नाची शृंखला काही संपत नाही असे पाहून माईकने फक्त नकारात त्याची मान हलवली आणि जेवणावर आपले कॉन्सन्ट्रेशन केले. आता कुणी काहीही म्हटले तरी तो त्याच्या निर्णयापासून मागे हटणार नव्हता आणि त्याने त्याच्या ध्येयाकडे हळूहळू तशी पावलं टाकायला देखील सुरुवात केली होती. काही नात्यांना शब्दांची गरज नसते, पण काही सत्य अशी असतात जी न सांगितल्यास नातंच अपूर्ण राहतं. नीरा तिचा भूतकाळ सांगेल का? आणि माईकचा निर्णय सगळ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम करेल? एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला भूतकाळ आणि मध्ये अडकलेलं नातं. पुढच्या भागात उलगडणार आहे एक मोठं सत्य. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचं प्रत्येक कमेंट मला पुढे लिहायला प्रेरणा देतं. धन्यवाद.